विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी सोलापूरची गट ड ची जाहिरात या ठिकाणी 153 जागांसाठी पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणती पदे आहेत, कोणत्या पदाला किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल। जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून चुकणार नाही, मिस होणार नाही, त्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। ठीक आहे, तर तुम्हाला सर्वांना माहित आहे जाहिरात या ठिकाणी कालपासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु जाहिरात आज आलेली आहे। तर फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्स मध्ये आपला व्हिडिओ येईल। न चुकता फॉर्म भरून घेण्यासाठी नक्की तो व्हिडिओ बघायचा आहे। तर आज 22 ऑक्टोबर म्हणजे कालपासून अर्ज सुरू झालेले आहे, तर शेवटची तारीख आहे 12 नोव्हेंबर। तुमच्याकडे जवळजवळ 20 दिवस हे शिल्लक आहेत फॉर्म भरण्यासाठी। याच्या मार्फत तुम्ही फॉर्म भरू शकतात। आणि सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून देतो, ही पेपर कोण घेणार आहे, तर टीसीएस कंपनी सोलापूर जीएमसी चे पेपर घेणार आहेत। पुढे मी तुम्हाला स्टडी मटेरियल बद्दल देखील डिटेल्स मध्ये माहिती देणार आहे। या ठिकाणी हॉल तिकीट कधी येईल वगैरे हे सांगितलेले, परीक्षा तारखा जाहीर केलेल्या नाहीत, ते आपल्या डिटेल्स मध्ये तुम्हाला नंतर माहिती मी याची देईल। आता सर्वात विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आता ही कागदपत्र वगैरे माहिती दिलेली आहे, आरक्षण वगैरे आपला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल। आता पात्रता जर बघितले ना, इथं तुम्हाला सर्वांना काय आहे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे। थोडी या ठिकाणी झूम मला करू द्या, कारण अक्षरे थोडी बारीक दिसत आहेत। ठीक आहे, एकच मिनिट फक्त। हा, ठीक आहे। महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे। काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 153 जागा आहे, सर्वांना माहित आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणत्या पदाला किती जागा आहेत हा महत्वाचा पॉइंट आहे। आता वयाच्या अटीबद्दल मी इथेच 2 शब्दामध्ये क्लिअर करून देतो, आधीच मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर 18 ते 38 मधील 18 ते 38 पर्यंत जे वय आहे ते तुम्ही फॉर्म भरू शकता। एससी एसटी ला 5 वर्षाची सूट आणि ओबीसी ला 3 वर्षाची सूट इथे भेटेल। वयाच्या अटीबद्दल मी इथेच क्लिअर केलेलं आहे। एक मिनिट, खालीवरती जे आता डायरेक्ट जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला इथे सांगतो। आता फॉर्म किती आहे, चलन किती आहे ते तुम्हाला माहितच आहे, मी सांगितले आधीच। पण या ठिकाणी ओपन साठी 1000 रुपये आणि बाकी एससी एसटी साठी 900 रुपयाचं हे चलन असणार आहे। आता जागांसाठी तुम्ही उत्सुक आहात, जागा किती, कोणत्या पदाला किती जागा आहेत तेच एकच मिनिटामध्ये दाखवतो, बघू शकता। सर्व पदांचा चार्ट इथे ओपन झालेला आहे, बघू शकता। शैक्षणिक पात्रता देखील पुढे सांगतो पदानुसार तुम्हाला। तर या ठिकाणी जे कक्षसेवक पद आहे सर्वात जास्त जागा त्याला आहेत, एकूण जागा आहेत 123 जागा। आता हे सर्वांचं पेमेंट, गट ड च पद आहे, सर्वांचं पेमेंट सेम आहे। 15,000 बेसिक असणार आहे, तर 47,600 पेमेंट असणार आहे। स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 25-26,000 एवढं भेटेल सर्व पदांसाठी। आणि त्याच्यानंतर बाह्य रुग्ण सेवक 9 जागा आहेत, शिपाई पदासाठी 3 जागा, माळी पदासाठी 1 जागा, बघू शकता। पंप सहवर्ती 1 जागा, क्ष किरण सेवक 1 जागा, प्रयोगशाळा सेवक 2 जागा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 जागा, रुग्णपटवाहक 1 जागा, त्याच्यानंतर स्वयंपाकीसाठी 3 जागा आहेत, परिचारिका जेवण विभाग सेवक 3 जागा आहेत, त्याच्यानंतर भांडार सेवक 2 जागा आणि पोस्टमॉर्टम रूम परिचर 2 जागा। ठीक आहे, आता खालीवरती अजून काय आहेत का बघू शकता। ठीक आहे, 13 अशा एकूण वेगवेगळी 13 पदे आहेत आणि 153 जागा आहेत, एवढं हे क्लिअर करून घेतलं। आता खाली शैक्षणिक पात्रतेचा मी पॉइंट कव्हर करून घेतो। ठीक आहे, कक्ष सेवक 10वी पास, बाह्य रुग्ण सेवक 10वी पास, शिपाई 10वी पास, सर्व पदे या ठिकाणी 10वी पास वरती आहेत। फक्त एक पद वेगळं आहे ते तुम्हाला सांगून घेतो, बघू शकता। सर्व पदे 10वी पास वरती आहेत। फक्त जे या ठिकाणी 10व्या क्रमांकाचं जे पद आहे स्वयंपाकी, बघू शकता, हे स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी म्हणून हे पद वेगळं आहे, बघू शकता। माध्यमिक शालांत प्रमाणानंतर एसएससी उत्तीर्ण म्हणजे तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे। सोबतच तुमच्याकडे तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक येत असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये, मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये वगैरे काम केलं असेल, तेथून प्रमाणपत्र घेतलं तरी देखील हे चालणार आहे। ठीक आहे, आता शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगितली, वयाची अट सांगितली आणि सर्व या ठिकाणी 10वी पास उमेदवार, फक्त 10वी पास महिला पुरुष याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। अभ्यासक्रम वगैरे डिटेल्स मध्ये माहिती पुढे मी तुम्हाला देणारच आहे। या ठिकाणी आरक्षण वगैरे इथे दिलेलं आहे, एकदम डिटेल्स मध्ये त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। टीसीएस कंपनी ही भरती घेणार आहे। आता जर इथं बघितलं तुमच्या कॅटेगरीनुसार जागा इथं बघू शकता। आता सर्वात मी हे कशाचं आहे तर बघू शकता, कक्षसेवक सर्वात जास्त जागा आहे 123 जागा, इथं कॅटेगरी वाईज जागा तुम्ही इथे
बघू शकत आहेत. ठीक आहे. आता डिटेल्समध्ये अभ्यासक्रम वगैरे मी तुम्हाला सांगतो. आता अभ्यासक्रम सांगण्या अगोदर तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेच्या इतर जाहिराती आलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील राहिलेल्या जिल्ह्यांच्या सर्व जाहिराती येणार आहेत. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांची दोन्ही पुस्तके आहेत. 92 प्रश्नपत्रिका संच महानगरपालिकेसाठी सर्वात बेस्ट आहे. त्याच्यानंतर नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच गट क ची आणि गट ड ची 3200 जागांसाठी नगर परिषदेची जाहिरात पुढील आठवड्यामध्ये येणार आहे. त्यासाठी दोनही पुस्तके सर्वात बेस्ट आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून अगदी डिस्काउंटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, फ्लिपकार्टवरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. ठीक आहे. आता शैक्षणिक पात्रता वगैरे मी सांगितली. आता इतर माहिती सांगतो. आता इथं जे आहे ना, मराठी व्याकरण अभ्यासक्रमामध्ये मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरणामध्ये एवढे टॉपिक असणार आहे. 25 प्रश्न 50 गुण असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण असणार आहे. इंग्रजी व्याकरणाचे टॉपिक आहेत 25 प्रश्न 50 गुण. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. चालू घडामोडी असतात महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल वगैरे हे सर्व माहिती आहे. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी बघू शकता काय आहे, सर्व टॉपिक देखील दिलेले आहे. हे टॉपिक फिक्स करा, तुम्हाला मार्क्स याच्या बाहेर जाणार नाही, कारण त्यांनी टॉपिक दिलेले आहेत. 25 प्रश्न 50 गुण. आता शक्यतो TCS गणित 2-3च प्रश्न असतात. बाकी सर्व या ठिकाणी जे असतात ते बुद्धिमत्तेचे असतात, गणिताचे नॉर्मल प्रश्न असतात. ठीक आहे. आता मित्रांनो, जेवढे जेवढे महत्त्वाचे पॉईंट होते सर्व सांगितलेले आहे. संपूर्ण जी जाहिरात आहे GMCचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती मी तुम्हाला दिलेली आहे. सर्व PDF टाकलेले आहेत. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. फॉर्म कसा भरायचा याच्यावरती रात्री आपला डिटेल्समध्ये व्हिडिओ येईल, तो बघून तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता जे विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट माहिती इथे मी सांगतो. तुम्हाला 100% या पेपरला फायदा होणार आहे. सर्वात बेस्ट नोट्स आपल्या असणार आहेत. ठीक आहे. आपल्या GMCच्या नोट्स ज्या आहेत ना, GMC पुणेला, GMC छत्रपती संभाजीनगर, GMC नांदेड, GMC कोल्हापूर अशा पदभरतीला खूप फायदा झालेला आहे. आपल्या नोट्समध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता सर्व 5ही विषय याच्यामध्ये असणार आहे. प्रत्येक विषयाच्या नोट्स ह्या 250 ते 300 पानांच्या असणार आहे. ज्याच्यामध्ये जे सामान्य ज्ञान आहे 3000 पेक्षा 3500 ते 4000 वन लाईनर प्रश्न भेटतील सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे. ठीक आहे. या नोट्स मार्फत तुम्ही 200 पैकी 160 ते 175 पेक्षा जास्त गुण नक्कीच मिळवू शकता. या सर्व विषयांच्या नोट्सची किंमत 449 आहे, परंतु ऑफरमध्ये आपण फक्त 149 मध्ये देत आहे. ज्यांना नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी खालील या नंबरवरती 149 पेमेंट करायचं आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून या ठिकाणी द्यायचा आहे आणि GMCच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. आता जेवढे पॉईंट व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहेत त्याच्याबद्दल व्यतिरिक्त जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.